बायकांच्या पावडरी काय वापरतोस रे? नाही 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 नाही, यो सेंट आमच्या पप्पांनी दिलाय मुंबईवरनं, ते पण फक्त आमच्यासाठी. अगं आता मुंबईच्या सेंटचं काय सांगत बसलीस? तुला डायरेक्ट अमेरिकेतनं सेंट मागवितो. अमेरिकेतनं? तोंड बघा आधी आरशात. चांगलं आहे की, काय झालं छे? छे वाह, बिझनेसची भाषा शिकलो की. अगं बिझनेसची भाषा शिकलो की. सूरज, हे बायकांसारखं नटायचं सोडून जरा काम धंद्याचं बघ की. अगं बिझनेस म्हण बिझनेस. अगं लई पॉवरफुल बिझनेस चाललाय आपला. त्या कल्पेशला आपल्या साथीला घेऊन एक नंबर काम केलंय बघा आपण. म्हणजे तू जेवायला बोलवलंस तेव्हापासूनच झालंय म्हणा सगळं. कोणत्या माणसाचा कसा वापर करायचा याची चांगली नॅक आहे आमच्या खानदानात. त्या बुजगावण्याला जेव्हा पहिल्यांदा बघितलं का नाही, तेव्हा चालतं आमच्या डोसक्यात. कल्पेश आणि राणादा दोघांमुळे चुकीचे दिवस आल्यात बघ मला. राणा भाऊजींचा काय संबंध? अगं त्यानं सांगितलं म्हणून माणसं डोळे दाखवून खत विकत गेल्यात. एका दिवसात खताची पहिली बॅच संपल्या, परत मागवल्यात. अजून 2-4 आयडिया आहे म्हणला डोसक्यात कल्पेश. तू नुसतं राणादाला असंच आमच्या संकट उभं कर. मग बघ पैशाची गादीच बनवितो तुला. चल निघतो. बिझनेसमॅन झाल्यापासून टायमावर पोचावं लागते सगळीकडं. जा. समजा गावचा विश्वास आहे बैलावर, आणि बैलाचा त्या मास्तरडीवर. तो बैल मास्तरनीमुळे कल्पेशला एवढं गोंजारतोय खरं तर. पण त्या कल्पेशमुळे जर बैलाचं नाव खराब झालं तर वा, हे जास्ती चांगलंय की. जर त्या बैलाचं आणि मास्तरडीचं 12 वाजवायचं असत्याल तर आधी कल्पेशच्या बुजगावण्याचं 12 वाजलं पाहिजेत. ए राणा, 100चा बल्ब घ्यायचा का 150चा रे? आणि वायर किती मीटर घ्यायची? ए राणा, अरे काय झालं? कुठं लक्ष आहे तुझं? राणा काय झालं सांग की. ते रात्री हॉटेलला. नाही ते तू बोल की काय म्हणलास? ए राणा, अरे काय झालं सांग की मला. ते अरे 5 स्टार हॉटेलला जायचं म्हणून मला लई कसं तरी होतंय बघ. त्या मोठ्या हॉटेलच्या त्या काचा बघून मनावर माझ्या लई दबकायला होतं बघ. तिथं समजा लई फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्याला कुठे येते इंग्रजी? त्या अंजली बाईंसमोर इज्जतीचा डाल बी वाजायला नको. काय मरतात तू बी? अरे तू बी जा की तयारी. तू बी चांगली कापडे घाल, जरा शेंट बिंट मार आणि जा, म्हणजे कोण बी नाही काय बोलणार. अरे बघ तिथे गेल्यानंतर एकदम दाबात राहायचं. हा ए तू येतो काय माझ्या बरोबर? ए नाही नाही, अरे ते परवा आपण हॉटेलात गेलेलो, त्या हॉटेल मालकासोबत आपली ते सुट्ट्या पैशावरून भांडण झाले नाहीत वय. उगा बंकच करू नकास. आधीच डोसकं बंजाळ आहे माझं. अरे राणा, असं डोसकं भंजाळून कसं चालणार बरं? तो कल्पेश घोटाळे शहरातली शायनिंग दाखवत. तुला असं त्याच्यासमोर तुझा अडाणीपणा दाखवून चालणार नाही बघ. हा मग मी काय करू? तू एक काम कर, मोठी गाडी घेऊन जा. गाडीची चावी अशी फिरवत 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 मस्त विकास कने हॉटेलात एंट्री कर. पैसे घेऊन जा. हा, आणि हॉटेलचं बिल बी तूच भागव. आपल्या MH09चा रुबाब असा दणक्यात झाडायचा. कुठली मुंबई आणि भिंबई. अरे बाईंच्या समोर तुझं इम्प्रेशन पडणार म्हणजे पडणारच बघ. हा हा काय? हाय, मी बल घेऊन येतो. काय राणा, कुठे चाललाय? ए तो 5 स्टार हॉटेलला चाललाय. ते बी तुमच्या माझ्या दोस्ता बरोबर चाललोय.
आम्ही कुठं दुश्मन आहे, दोस्तच आहे की. आम्हाला बी घेऊन चल. ए 5 स्टार हॉटेलला चालाय तू. NH4चा डाबे नाही आम्हाला बी घेऊन चल. माहित आहे आम्हाला, आम्ही पिक्चर मध्ये बघितलंय. सगळीकडे काच असतात, लिफ्ट बी असते, हाय फाय माणसं जातात तिथं. मग तू कुठं हाय पायस? आता मी बी होणार आहे पाय. येडपणाला आम्ही दिसलो वैर तुला. अरे खरंच होणार आहे मी पाय. मग आम्ही बी होणार आहे पाय, आम्हाला बी घेऊन चल. तुम्हाला आधी मी जाऊन येतो, मग तुम्हाला समजायला घेऊन जातो. हा चला रे, राहणं तर येडा झाला आणि आम्हाला बी येडा बनवायला. तू कशा पाय असतोय? असंच एक दिन की नाही समजे दात तोंड टाकीन तुझे, आणि एवढा मारीन की नाही की 4 दिवस उठणार नाही जागेवरनं. ए राणा, परत रागवलास काय? पाटक बाईस फोन करू अजून घरात पोहोचल्या नसते. जाऊन सांगू काय मी? नाही नको, असू दे असू दे. बरकत, हा या अंजली बाईंना जाऊन विचारतो. हा अरे राणा ऐक. हे राणा, अरे असं विचारत नसते राणा. अरे राणा ऐक की. राणा पैलवान कधी सुधारणार नाही. अंजली बाई, तुम्ही इथे? होय, ते एक काम होतं तुमच्याकडे. बोला ना. ते आपलं बोला ना. हा ते आपलं आज किती वाजता निघायचंय? कुठे? ते 5 स्टार हॉटेलला जायचं ना जेवायला. 5 स्टार हॉटेल? नाही, म्हणजे मी काही समजले नाही. कुठलं हॉटेल? अहो 5 स्टार हॉटेल, ते मोठं काचेचं हॉटेल असते, तिकडे जायचं ना जेवायला. कोण जाणार आहे? अहो तुम्ही, मी आणि कल्पेश पाहुणं. हे कधी ठरलं? अहो दुपारी कल्पेश पाहुणं आलतं शेतात, पार्टी देणार म्हणलं. अहो आपण कधी पार्टी बिर्टीला जात नाही. हा पण आता तुम्ही येणार आहे म्हणल्यावर वय म्हणलं. कल्पेश पार्टी देणार आहे? हा, कशाबद्दल? ते त्यांच्या बिझनेसचं उद्घाटन मी केलं ना व, आणि बिझनेस बी चांगला झाला म्हणून. राणाजी, तुम्ही त्याच्या बिझनेस कडे अजिबात लक्ष देऊ नका आणि त्याचं काही ऐकू नका. अहो तुमचा दोस्त आहे म्हणून मदत केली मी. हे बघा राणाजी, तुम्हाला पटत नसेल आणि तुमच्या मनात नसेल तर तुम्ही त्याला अजिबात मदत करू नका. या बिझनेसच्या गोष्टी फार वेगळ्या असतात, आपल्यासारख्याला नाही कळत त्या. होय, तसं बी आपल्याला कुठे बिझनेस करायचा आहे म्हणा. आपल्या गावात त्यांना काय अडनडायला नको म्हणून त्यांच्या बरोबर उभं राहिलो, बस, बाकी काय नाही. ठीक आहे, पण ह्यात फार गुंतू नका म्हणजे झालं. छे, अजिबात नाही. आपलं शेत भलं ना आपण बरा. पण आपण नक्की जायचंय ना? तुम्ही म्हणताय तर जाऊयात आपण. तसंही आपला कोल्हापूरचा प्लॅन त्याच्यामुळे वायाच गेला होता. तो नेतोय तर जाऊयात आपण जेवायला. हा पण एक आहे, तुम्ही येताय तर मी बी येतो. नाही, तुम्ही येताय म्हणून मी येतेय. तू एक काम कर, मोठी गाडी घेऊन जा. गाडीची चावी अशी फिरवत 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 मस्त विकास कने हॉटेलात एंट्री कर. पैसे घेऊन जा. हा, आणि हॉटेलचं बिल बी तूच भागव. आपला MH09चा रुबाब असा दणक्यात झाडायचा. मग कुठली मुंबई आणि फिंबई. अरे बाईंच्या समोर तुझं इम्प्रेशन पडणार म्हणजे पडणारच बघ. हा अंजली बाई,
एक विचारायचं होतं. विचारू काय? विचारा. काय नाही, ते तुम्ही यांना कल्पेश पाहुणं वा मोर. मी मागणं माझी मोठी गाडी घेऊन येतो. कशाला? आपण एकत्रच जाऊ. नाही नका, ते कल्पेश पाहुणं लई भलती सलती गाणी लावते. तो ते गाण्याच्या आवाजानं लई दबकायला होतं. ते मी माझी गाडी घेऊन येतो. मग तुमच्या आवडीची गाणी लावू. अहो नको, कशाला? अहो गा आपल्यामुळे दुसरा ताप कशाला? तसं बी लई दिवस झालं गाडी कुठं फिरवली नाही. बरं ठीक आहे, मी वाट पाहीन तुमची. हा, येते. गोदक्का. काय रे राणा? गोदक्का, रातच्याला मी जेवायला नाही. का कुठं बाहेर चाललायस? हा, ते अंजलीबाई म्हणलं की कोल्हापूरला जेवायला जायचंय. खरंच काय? पण ते असं जेवायला जाणं शोभतंय ना? न शोभायला काय झालं? अरे तू जेवायला जातोयस, चोरी करायला नाही. जातो. तसं बी अंजलीबाई दोस्त आहेत, मग गेलं तर काय होतंय? जा, पर जरा तयार होऊन जा. हा, तयारी करावी लागणारच. अगं आम्ही चाललोय ते हॉटेल 5 स्टार आहे. हा, तिकडे येणारी समधी माणसं लई भारी भारी असतात. आपण बी कसं भारी दिसायला पाहिजे ना? अरे तू काय भारी नाहीस वय? एक नंबर आहे माझा राणा. अगं ते आपल्या गावात, तिकडे शहरात कसं वेगळं असतंय. बोलत का ते 5 स्टार मध्ये कसं जायचं असतं ग? अरे मी तरी कवा असल्या हॉटेलात गेलेलं नाही, पण मला एवढं ठाव आहे, असल्या चांगल्या जागेला जाताना मळकी कापडं घालायची नसतात. जो कल्पेश पाहुणा आहे तसं काय तर नाही. नाही, आपण त्यापेक्षा काहीतरी भारी करायला पाहिजे. म्हणजे कसं? तेच तर समजणं झालंय. तू सांग की काय तर. अरे आता मी काय सांगणार? एखाद्या शिकलेल्या माणसाला विचार. अंजलीबाईंना विचारायला गेलतो, पण विचारणंच झालं नाही. ते आणि त्यांना कसं विचारणार? मग आता र हा, वहिनींना विचारतो. तसं बी शहरात राहिल्यात, शाळा बी शिकल्यात त्या. राणा, तू जसा आहे तसाच जा. उग काहीतरी जगा इकडं करू नगस. अगं जगा वेगळं नाही, जगासारखं करायलोय. आणि तसं बी तिथं समधी हायफाय लोक असतात. आपल्याला बी कसं हायफाय व्हायचंय. अरे पण काय गरज आहे? ते काय हायफाय व्हायला अंजलीने सांगितले काय तुला? यांनी सांगितलं नाही, पण आपण व्हायला नका. तो कल्पेश पाहुणा कसा हायफाय वागतो बघितलंच नव तू? अंजलीबाईचे समजे दोस्त हायफाय आहेत आणि मी एकटा अडाणी. असं कसं? मी वहिनींनाच विचारतो. राणा, अरे कशाला त्यासनी कशाला कोड्यात टाकतोयस? आणि त्या काय सांगणार तुला? ते आपल्या समध्यामध्ये हुशार आहेत, त्यांना समज माहिती आहे, ते मला बरोबर सांगतील. हा, अरे पण राणा, हाय तसंच जा की. एकदा विचारून तर बघतो. कापड काय घालू ते तरी विचारतो. हा, चल. राणा, काय झालं राणा भाऊजी? वहिनी लई कोड्यात पडलोय बघा. एक तर ते 5 स्टार का 10 स्टार, त्यातलं काय कळत नाही आपल्याला. नाही पण असं 5 स्टार 10 स्टार मध्ये जेवायला जायचं खूळ कुठं आलं तुमच्या डोक्यात? मला कुठं जायचंय? अंजलीबाईंनी बोलवले म्हणून जावं लागतंय. हे असं असतंय बघा. अहो हे शहराकडल्या लोकांना असलं काय बाय खूळ असतंय. नाही, आधी भपकेबाजपणा दावायचा आणि पैशाची उधळपट्टी करायची. पण राणा भाऊजी, आम्ही तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, तुम्ही काय असल्या नादाला लागू नकासा. नाही नाही, अहो अंजलीबाईंच्या डोसक्यात तसं काय नव्हतं. ते त्यांचं पाहुणं कल्पेश पाहुणं
अहो, ऐकायलाच तयार नाहीत. म्हणलं जेवायला जायचं म्हणून. कल्पेश बी हाय काय तुमचं संगत? होय, त्यांचा काय ते हा बिझनेस लई चांगला झाला ना व, म्हणून ते पार्टी देणार आहेत. असंय वय. आव मग चांगलंच आहे की राणा भाऊजी. उलट आम्ही तर म्हणतो तुम्ही जाया पाहिजे. अहो कसं आहे, हे शहराकडल्या लोकांची रीतच असते बघा पार्टी करायची. त्या निमित्तानं 4 चांगल्या ओळखी होत्या, जगात काय चाललंय ते बी कळतंय. तुम्ही तुमचा अडाणीपणा उगा दावू नका हा. नाही कसं आहे, ते कल्पेश पाहुणं मुंबईकडचं आहे, त्यांना समजा माहिती आहे, त्यांना सवय असल्या गोष्टींची. पण तुम्ही बी जरा असं सराईतपणा शहरीपणा दावा. कसं आहे राणा भाऊजी, आता आपल्या घराण्याची आपल्या गावची इज्जत फक्त तुमच्या हातात आहे बघा. आणि हे समजा जाऊ देत, समजात महत्वाचं म्हणजे अंजलीबाईं पुढं तुमचं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. असे वय, म्हणून तर आलोय तुमच्याकडे. तिकडे जायचं म्हणजे कसं हाय पाय दिसला पाहिजे ना व. पण वहिनी मला कायच कळत नाही व. तुम्ही सांगा की मी यातलं काय घालू? द्या. नग नग नाही राणा भाऊजी, यातली कुठलीच कापडं चालायची नाहीत की. 5 स्टार हॉटेल मध्ये जायचं म्हणजे तिकडं शोभत्याल अशी चकचकीत कापडं पाहिजेत. इंग्लिश वाटलं पाहिजे बघा एकदम. नाहीतर त्यो कल्पेश पाहुणाच तुमच्या समोर समदा भाव खाऊन जायचा. राणा भाऊजी, अहो तुम्ही कशापायी टेन्शन घेतासा? आम्ही हावत नव. चंदे, हा त्या दिवशी मापाला घेतलेला राणा भाऊजींचा शर्ट कुठे ठेवलाय? हाय की, ठेवलाय की कपाटात. राणा भाऊजी फक्त अर्धा तास द्या आम्हाला, आम्ही तुमच्याशी कडक तयारी करून ठेवतो की नाही, तुम्ही नुसतं बघतच बसाल. तर तुम्ही एक काम करा, हातपाय धुवून घ्या, आम्ही तुमच्या तयारीचं बघतो. ते फक्त लई झँग पँग दिसायला नको, म्हणजे सोबत असं करून दे. राणा भाऊजी आता आमच्यावर जिम्मेदारी दिली आणि हवं, विश्वास हाय ना हवं तुमचा आमच्यावर, मग आम्ही सांगतोय तसं करा. आणि भाई मुलतानी मातीनं जरा तोंड बी धुवा. चंदे जा जरा राणा भाऊजींसाठी मुलतानी माती काढून ठेव, आणि 2 चमचे, 2 काय चांगली 4 चमचे हळद बी टाकत्यात. हा नाही नको, अहो असलं काय लावत नाही मी. लावा राणा भाऊजी. अहो 5 स्टार हॉटेल मध्ये तुमचा चेहरा बी जरा उजळला पाहिजे का नाही? चंदे राणा तुम्ही व्हा पुढं, मी आले माती घेऊन. अहो ताईसाहेब, का आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायला तुम्ही? अहो एवढं नटून थटून राणादाला कशाला पाठवायला लागलाय? राणादाचं इम्प्रेशन त्या मास्तरनीवर पडलं तर आजच्या आजच लगीन करून ती या घरला यायची की थोरली सून म्हणून. चंदे तुला अक्कलच नाहीये बघ. अगं बाई अंगावर किती बी झूल चढवली, शिंग रंगवली, गळ्यात घंटा बांधली, तरी बी बैल त्यो बैलच राहणार आहे ना ग. तू बघ ग चंदे, आज त्या बैलाला आम्ही असा काय सजवणार आहे, असा सजवणार आहे. इम्प्रेशन पाडायचं तर सोडच, पण त्याचा हाय नाही तो अडाणीपणा पण बाहेर पडणार आहे आज. आणि या बैलाचा अडाणीपणा बघून मास्तरीन बाई अशी काय हसल की लाजून त्या बैलानं रंकाळ्याच्या खणीत उडीच मारली पाहिजे बघ. ताईसाहेब असं डाव आहे वय तुमचा, लय भारी डोस काय बघा तुमचं. आमचं डोसकं भारीच आहे, पण तू उगा टाइमपास करू नगस. आज त्या बुजगावण्यासमोर आपला यो बैल लय माती खाणार आहे चंदे. इथनच सुरुवात करू. वय जा त्या बैलासाठी जरा मुलतानी माती घेऊन जा. ऐक, आज बैल पोळा साजरा होणार आहे, ध्यानात ठेव. वय